कल्याण तालुक्याच्या कोलिम गावात रामनवमीचा सोहळा वारकरी थाटात संपन्न झाला। राम जन्मोत्सवानंतर भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला, तर संध्याकाळी भव्य दिव्य वारकरी थाटात हरिनामाच्या जयघोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली। यात मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय मंडळी आणि ग्रामस्थ सहभागी झाले। वसईतील भाताणे गावात रामनवमीच्या निमित्ताने चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी रामफळाच्या पानावर प्रभू रामाचं चित्र रेखाटलं। वसईत रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते। याच पार्श्वभूमीवर कला शिक्षक कौशिक जाधव यांनी ही अनोखी कलाकृती सादर केली। कल्याणच्या रैतेमधील रामनवमी उत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला। हरिनामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात रामजन्माचा सोहळा पार पडला। यावेळी प्रभू रामचंद्रावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि वारकरी मंडळी उपस्थित होते। कल्याणमध्ये रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली, तर दुर्गा माता चौकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। यात हजारो कल्याणकर मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी श्रीरामाच्या नावाचा जयघोष करण्यात आला। शहापूर तालुक्यातील आपटे गावात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी हरिनामाच्या जयघोषात श्रीराम जन्माचा पाळणा गात नाथ देवाच्या जन्माचा सोहळा संपन्न झाला। यावेळी महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्याने मंदिरातील चित्र विलोभनीय दिसत होतं। ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार संजय केळकरांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। यावेळी येणाऱ्या काळात अनेक पक्षातील लोक भारतीय जनता पार्टी सोबत असणार असं त्यांनी सांगितलं। मातोश्रीवर शिवसंचार सेनेची स्थापना करण्यात आली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसंचार सेनेच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं। ही शिवसंचार सेना शेतकरी आणि तरुणांसाठी काम करणार आहे, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही असं आश्वासन यावेळी उद्धव ठाकरेंनी दिले। नाशिकमध्ये रामनवमी निमित्तानं काळारामाचे संजय राऊत यांनी दर्शन घेतले। राऊतांसोबत खासदार राजाभाऊ वाझे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संकल्पनेतील फेलोशिप कार्यक्रम जाहीर करण्यात आला। राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे। यंदा 60 जणांची निवड करण्यात येईल, तर या संदर्भातील शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध केले। वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग नवा कायदा करणार आहे। विधेयकाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आलाय। विभागाकडून मसुदाला अंतिम स्वरूप देऊन महिना अखेरपर्यंत विधेयकांचा मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवला जाणार आहे। आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक विधिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्याचं नियोजन आहे। कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील रेवती ग्रामपंचायतीचे सरपंच पूजा जाधव यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झालाय। पूजा जाधव यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे। अखेर त्यांची सरपंच पदावरून हकालपट्टी करण्यात आली। कल्याणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने साजरी व्हावी यासाठी बैठक झाली। यात मिरवणुकीच्या आयोजनात येणाऱ्या अडथळ्यांबाबतही चर्चा झाली। भाजप देशात धर्माचं विष पेरत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। वक्फ बोर्ड जमिनीनंतर ख्रिश्चनांच्या जमिनीवर केंद्राचा डोळा असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। वक्फ विधेयकावरून संजय राऊत यांनी आरोप केलाय। मुंबईतील वक्फच्या जमिनीवर उद्योगपतींची घरं आहेत असा आरोप त्यांनी केला। दरम्यान 2 लाख कोटींच्या जमिनी लाटण्यासाठी वक्फ विधेयक आणलं असं त्यांनी म्हटलंय। अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो 2B मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन असा पहिला टप्पा डिसेंबर अखेर वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। त्यासाठी MMRDAने या टप्प्याच्या कामाला वेग दिलाय। दुसरीकडे मंडाले कारशेडचं 97% काम पूर्ण झालंय। लवकर या कारशेडमध्ये मेट्रो गाड्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत। घोडबंदर भागात सध्या मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे। याचाच एक भाग म्हणून माजुरा मेट्रो स्टेशन इथं उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर मेट्रोचं छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत। 5 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान मेट्रोचं हे काम चालणार आहे। मेट्रोच्या या कामामुळे ठाण्यात वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे।
भिवंडीत बागेश्वर बालाजी सनातन मठ मंदिर उभारण्यात येते। या मठाचे लोकार्पण 14 एप्रिलला पंडित धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या हस्ते होणार आहे। या निमित्त 5 ते 11 एप्रिल दरम्यान मठ प्रांगणात भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। बीकेसीतील भूखंडाच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा खुली करण्यात आली आहे। या ई लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला तर 2 भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार आहेत। त्यामुळे MMRDAच्या तिजोरीत 3839 कोटी रुपये जमा होणार आहेत। मुंबई महापालिकेतील दुय्यम अभियंता संवर्गाची ऑनलाईन परीक्षा 13 आणि 14 मेला होणार आहे। अभियांत्रिकी संवर्गातील 690 रिक्त पदं भरण्याकरिता प्रक्रिया राबवली आहे। तर या परीक्षांचा कालावधी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे। ठाण्याच्या माजिवडा मेट्रो स्थानकावर छत उभारणीचं काम हाती घेण्यात आलं। या कामामुळे माजिवडा पुलावरून मुंबईहून नाशिक घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे। 20 एप्रिलपर्यंत रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत हे वाहतूक बदल लागू असणार आहे। JNPA आणि दुबई पोर्ट यांच्यात 20 वर्षापासून सुरू असलेल्या 2653 कोटीच्या रॉयल्टीच्या वादावर तोडगा काढण्यात आला। इंडियन पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून 705 कोटींवर तोडगा काढला गेला। कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाकडून कल्याणमधील सर्वाधिक उंच इमारतीमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आलाय। यामध्ये कर्मचाऱ्यांच्या फिटनेसची खरी कसोटी लागल्याचं दिसून आलं। तर दिल्ली पाठोपाठ असा उपक्रम राबवणारी कल्याण डोंबिवली ही पहिली महापालिका आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे। नियमित प्रवाशांसह नवख्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एक विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे। गोव्यामधील वास्को द गामा इथून ते बिहारमधील मुजफ्फरपूर इथं साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या रेल्वे गाडीला कल्याण पनवेल रोहा चिपळूण रत्नागिरी सावंतवाडी रोड इथं थांबा असल्यानं कोकणवासियांसाठी रेल्वे गाडी फायदेशीर ठरणार आहे। अपात्र रेशन कार्ड धारकांना चाप लावण्यासाठी राज्यभरात 1 एप्रिलपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड दिल्यास ते रद्द केलं जाणार आहे। मुंबईतील डबेवाले 9 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत 6 दिवसाच्या रजेवर जाणार आहेत। त्यामुळे या दरम्यान डबे पोहोचवण्याची सेवा बंद असेल। तर 15 एप्रिलपासून डबेवाले सेवेत हजर राहणार आहेत। त्यासाठी 9 ते 14 एप्रिल पर्यंत पगार न कापण्याची विनंती मुंबई डबेवाला असोसिएशनच्या अध्यक्षांकडून करण्यात आली आहे। झाडांची पद्धतशीर छाटणी करण्यासाठी उद्यान खात्यानं कंबर कसली आहे। यासाठी महानगरपालिकेनं परिमंडळ स्तरावर कामगारांना वृक्ष छाटणी संदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत 6 परिमंडळातील कामगार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून पुढील आठवड्यात परिमंडळ 1 मधील कामगारांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन पालिकेच्या उद्यान खात्यानं केलंय। मुंबईत वारंवार तक्रारी अर्ज करूनही बेकायदा फेरीवाल्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात मुंबई महापालिकेला अपयश येत आहे। रस्ते फुटपाथ गृहनिर्माण सोसायट्याच्या आसपासच्या मोकळ्या जागा किंवा अगदी सोसायट्यांचं गेटही हे फेरीवाले अडवून बसतात। त्यामुळे आता कांदिवलीच्या सोसायटीने एक नामिक शक्कल लढवली आहे। कांदिवली पश्चिमेकडील महावीर नगरमधील पंचशील हाईट्स या सोसायटीनं फेरीवाल्यांना वचक बसवण्यासाठी चक्क बाउन्सर्स नेमलेत। गेल्या 15 दिवसांपासून हे बाउन्सर्स तैनात आहेत। UGCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। परदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेला समकक्ष पदवीची मान्यता दिली जाणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबतचा निर्णय जारी केला आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे SSC म्हणजे 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती। मार्च महिन्यात ही परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली। शिक्षण विभागाकडून उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरू आहे। यावर्षी 15 मे पूर्वीच निकाल लागण्याची तयारी बोर्डानं केल्याचं समजतंय। पुढे लगेचच ऍडमिशनची प्रक्रिया सुरू होते। त्यामुळे लगेच निकाल लावण्याची तयारी सुरू आहे। मुंबई हायकोर्टाने हिंदुस्तान कोका कोला कंपनीच्या 2500 कोटीच्या GST मागणीला स्थगिती दिली आहे। कंपनीनं वितरकांना पूर्वलक्षी सवलती देऊन वस्तूंचं कमी मूल्यमापन केल्याच्या आरोपांवरून GSTची मागणी करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी द्वेषपूर्ण भाषणाबाबत प्रतिक्रिया दिली। बहुतांश द्वेषपूर्ण भाषणं ही दडपलेल्या वर्गाविरुद्ध असतात। या द्वेषपूर्ण भाषणांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येतो। त्यामुळे यावर कठोर कारवाईची गरज असल्याचं ओक यांनी सांगितलं।
मुंबईतील गोरेगावमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी 1 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या आरोपीकडून 11 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर दुचाकी स्वारांचा धोकादायक प्रवास सुरू आहे। या हायवेवर दुचाकी चालवण्यास परवानगी नसतानाही दुचाकी चालक जीव धोक्यात घालून हायवेवर प्रवास करतायत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 प्रमुख तलावांमधील पाणी साठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चिंताजनक पातळीवर पोहोचलाय। सध्या या 7 तलावांमध्ये फक्त 33% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरील पाणी संकटाचं सावट अधिक गडद झालंय। मुंबईतील तलावांमधील पाणी पातळी कमी झाल्यानं लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय। वांद्रे कुर्ला संकुलातील पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणारे। महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन येथील 600 इंच व्यासाची तुलसी जलवाहिनी जीर्ण झाली। महापालिकेने संबंधित जलवाहिनी बंद करण्याचा निर्णय घेतला। येत्या मंगळवारी जलवाहिनीचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं या कारणास्तव एच पूर्व विभागातील वांद्रे कुर्ला संकुल परिसरात मंगळवारी सायंकाळी 5 ते 7:30 या कालावधीत पाणी पुरवठा खंडित केला जाईल। वांद्रे कुर्ला परिसरात वृद्ध मातापित्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना आता जिल्हा प्रशासन चांगलाच दणका देणार आहे। अशा मुलांना जिल्हाधिकारी बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत। वेळप्रसंगी या मुलांचा पगारही रोखला जाणार आहे। मुंबई महापालिकेने प्रकल्प बाधितांसाठी बांधलेली माहुल येथील घरं कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचं ठरवलंय। तरीही कर्मचाऱ्यांकडून या घरांसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे पालिका प्रशासनाने आता कामगार संघटनांना साकडं घातलंय। कामगारांनी ही घरं घ्यावीत म्हणून संघटनांनी आवाहन करावं अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे। मात्र माहुलमधील घरं आणि परिसर राहण्यायोग्य करून द्यावा अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे। ठाण्यात पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। 43 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान वाढणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला। 5 ते 8 एप्रिल दरम्यान सर्वत्र उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो। उन्हामुळे फुलांचे भाव वाढले। प्रति किलो मोगऱ्याच्या फुलाला बाजारात 800 रुपयांचा भाव मिळतोय। लग्न सराईमुळे मोगऱ्यासोबत गुलाब, झेंडू, शेवंती अशा फुलांचीही मागणी वाढली आहे।